त्याला बैंगनाचा हलवा. सॉरी 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 सॉरी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ झाली आणि आमचं पूर्ण काम आवरले आणि आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही जेवणच केलं आहे डायरेक्ट. आणि हे बघा, या नमुन्यांना खूप लवकर भूक लागते की नाही? हो लागते. तर आमच्या कन्याचं दातनं थोडं डिफरंट निघालेलं आहे सगळ्यापेक्षा. अर्धा निघाला तर निघाला आणि नंतर ना अर्धा निघाला आणि 2 दाताच्या मधून पूर्ण हवा जाते. दाखवू का नाही एकदा? हे बघा. तर गाईज, आज ना आम्ही व्लॉगची सुरुवात नाही इथे बाल्कनीमध्ये केलेली आहे. तर खूप छान वातावरण वाटते बाहेरचं, मस्त थंडगार हवा येते आणि सायंकाळी तर खूप भारी, याच्यापेक्षा भारी सायंकाळी वाटते. हा तर गाईज, हवामान थंडगार बसलेलं आहे. हा, आणि इथे ना पारवे बसलेले असतात सकाळ सायंकाळ, त्या सुरूच असतात. आपण बाहेर नाही आलं की मग ते बाल्कनीमध्ये घाण करून जात होता. तर चला, मध्ये आमचा काय कार्यक्रमाचं नियोजन चाललंय तर चला बघू. तर यांचं म्हणणं आहे की संगीत खुर्ची खेळायची म्हणून आज. तर चला बघू कोण काय करते ते. कन्या आता आंघोळ केली आणि ढिंगा मारायला लागला. आता किती वाजले कन्या? 12 वाजता आंघोळ केली. काम नाही, काही नाही, एकदम मजा करायला लागलाय. याच्या मम्मीला फोन करून सांगावं लागतं एकदा. तर गाईज, आता आम्ही श्री स्वामी समर्थाचा प्रसाद आहे. तर त्यासाठी ना ते हा, त्यासाठी ना ते देणगी पावती देणगी दिली आहे. देणगी देत होते. प्रसाद पण आहे खाली. खायचं असेल तर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर आणि इथे नक्कीच जाईल गाईज. माझी मैत्रीण आता सोबत नाहीये. माझ्या तिनं आता गेलेली आहे. तिचं PSI ट्रेनिंग आहे सुरू, तिथे गेलेली. आम्ही दोघी ना कुठं सोडत नसतात. आम्ही दर गुरुवारी आम्हाला स्वामी समर्थाचे मंदिर जिथं असतं तिथे प्रसाद मिळतो आणि काही विषय असतो ना तिथं आम्ही जात असतो. आम्हाला काय लागत नाही. आणि तिच्या पाठीमागे ही पण जाईल. प्रसाद घ्यायला पाहिजे काही. आणि स्वतः पण सांगितलं की प्रसाद घ्यायला यावं. आणि विशेष म्हणजे आम्ही ना जेव्हा दगडूशेठला जातो ना सोबत घेऊन जातो, कारण तिथे प्रसाद वाटतात ना, मग सोबत आणता येत नाही. आम्हाला नाही देत ते चिकन अगोदर विचारायला आणि प्रसाद कधी नाही तरी काही स्वतःहून बोलले तुम्हाला पाहिजे तेवढी देणगी द्या. तर मग कोणी 300, 400, 500 गेली होती. तर आणि खाली प्रसादाचा पण प्रोग्राम आहे. जाऊन आता दर्शन घेऊन प्रसाद घेऊन पण येऊ शकतात. तर जायला थोड्या वेळा तुम्ही जाताना ना आम्ही तुमच्यासोबत असेल खाली. हो, तर प्रसाद घेऊन येतो. आणि यांच्या खुरापती लेडीज येत आहे दोन्ही. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन वेगळा चालते. खुर्च्या टाकल्या जातात. तर आता आमचं संगीत खुर्चीचं आयोजन झालेलं आहे. आमच्यामध्ये हे जे आणि तर गाईज, आम्ही आता जस्ट आमची प्लॅनिंग झाली आहे संगीत खुर्चीची. तर आमचं जे संगीत खुर्चीमध्ये जिंकलं त्याला बैंगनाचा हलवा. तर गाईज, आजचा व्लॉग आपण इथे सेंड करू. आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्लॉग आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर टाटा, बाय बाय, गुड बाय.